IPL मध्ये 19 मे मंगळवारी एक असा सामना झाला ज्याने पूर्ण पॉइंट टेबल हादरलं. लखनौने 220 धावांचा डोंगर उभा केला, पण राजस्थानच्या एका तरुण फलंदाजाने संपूर्ण गेमच पलटवला. राजस्थान आणि लखनौ यांच्यात झालेल्या धडाकेबाज सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौने मोठा स्कोर उभा केला. मिचेल मार्शने 96 धावांची विस्फोटक खेळी केली. या जोरावर लखनौने राजस्थान समोर 221 धावांचं विशाल लक्ष ठेवलं, पण राजस्थानची सुरुवातही जबरदस्त झाली. यशस्वी जयस्वालने आक्रमक फलंदाजी करत 43 धावा केल्या आणि त्यानंतर मैदानात उतरलं वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ. त्याने अक्षरशः लखनौच्या गोलंदाजाची धुलाई सुरू केली. वैभवने चौकार षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या 38 चेंडूत 93 धावांची वादळी खेळी केली. त्याचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं, पण त्याने सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजूला झुकवला. वैभव बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेल शांतपणे मैदानावर टिकून राहिला आणि 53 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत राजस्थानला 7 विकेट्सने शानदार विजय मिळवून दिला. राजस्थानच्या या विजयाने आता प्ले ऑफची लढत आणखी रंगतदार झाली आहे. राजस्थानचे आता 13 सामन्यात 14 गुण झाले आहेत आणि त्यांनी पॉइंट्स टेबल मध्ये मोठी झेप घेतली आहे. याचा सर्वात मोठा फटका बसला आहे तो म्हणजे पंजाब किंग्सला. पंजाबचे 13 सामन्यात 13 गुण आहेत. आता पंजाबला शेवटचा सामना जिंकावा लागणारच आहे, पण त्याचबरोबर राजस्थानच्या पराभवासाठीही प्रार्थना करावी लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचं गणितही अडचणीत आलंय. दिल्ली कॅपिटल्सची परिस्थितीही जवळपास अशीच आहे. दिल्लीचेही 12 गुण आहेत आणि आता त्यांना फक्त स्वतःचा विजय पुरेसा नाही, तर आता इतर टीमच्या निकालांवर त्यांचं भवितव्य अवलंबून असेल. एकूणच काय तर वैभव सूर्यवंशीच्या एका वादळी खेळीनं फक्त सामना नाही तर संपूर्ण प्ले ऑफचं गणितच बदलवून टाकलंय. तुमच्या मते प्ले ऑफ मध्ये कोणत्या 4 टीम जाणार? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच IPL अपडेट पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलँडला फॉलो करा. धन्यवाद.